झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई भाजप अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती झालेली आहे। आशिष शेलार यांना मुंबईच्या प्रश्नांची चांगली जाण आहे, परंतु त्याही पेक्षा सुद्धा मुंडे आणि गडकरी गटाला शेलार यांचं नेतृत्व मान्य आहे, हेच त्यांच्या निवडीमागचं मुख्य कारण असावं। आशिष शेलार यांच्याशी बातचीत केली झी 24 तासनी। बघूया आपल्या नियुक्तीनंतर त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली। भाजपचे मुंबईतील नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, सर्वप्रथम तुमची काय प्रतिक्रिया अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल? भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष ही पद किंवा जबाबदारी मी मानत नसून कर्तव्य मानतो, आणि या कर्तव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ही मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे, आणि त्यामुळे या कार्यकर्ता ते नेता ही सगळी ताकद वाढवण्याचं काम ह्या मालिकेमधला एक सदस्य म्हणून आणि एका अर्थाने मॉनिटर म्हणून मी करण्याचा प्रयत्न करीन। मुंडे आणि गडकरी वाद सर्वश्रुत आहे, पडसाद त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी उमटत असतात। कसं या सगळ्या प्रकरणाला सामोरं जाल, मुंबईमध्ये कसं काम कराल? नाही, जे लोक मला व्यक्तिगतरित्या ओळखतात त्यांना माहिती आहे की माझे सर्व नेत्यांशी वैयक्तिक संबंध उत्तम आहेत। पहिली तर ही बातमीच आणि ही जी जी एक चर्चा आहे तीच चुकीची आहे की भाजपमध्ये मुंडे गडकरी काही वाद आणि गट आहे। अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण सध्या तरी नाही। मनसे बरोबर मनोमिलनासाठी काय प्रयत्न कराल तुम्ही? मुळातच हा विषय हा राज्य स्वरूपावरच्या अखत्यारीत असल्यामुळे राज्याचं नेतृत्व, त्यामध्ये माननीय नितीन गडकरीजी, माननीय गोपीनाथ मुंडेजी, माननीय तावडेजी, माननीय देवेंद्रजी, ह्या पद्धतीचे सगळे नेते मिळून याचा निर्णय करणार आहेत। राज पुरोहित यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद मिळावं म्हणून प्रयत्न होत होते, त्यांना मिळालं नाही, तुम्हाला अध्यक्षपद मिळालं। थोडीशी नाराजी सुद्धा पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये, काय सांगाल तुम्ही? नाही, भारतीय जनता पक्षामध्ये पदावर नाराजगी अशा पद्धतीचं मुंबईतलं आजचं वातावरण नाही, आणि त्यामुळे राज पुरोहितजी ते राजनाथ सिंगजी इथपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आणि नेत्यांच्या आशीर्वादाने मी अध्यक्ष झालेलो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कविलजीत अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।